भरपूर अशी साईज असली होती म्हणून म्हटलं चला तूप करून घेऊया, कारण तूप पण संपलं होतं. पण असं काय झालं माझ्याबरोबर, म्हणजे दरवेळेस मी काही मिक्सरवरती करायला गेले ना तर असा राडा माझ्याकडून होऊनच जातो. अरे मिक्सरचा तर होतोच होतो, माझासुद्धा होऊन जातो. संध्याकाळी मस्त असे फोटो फ्रेममध्ये गाणे लावले. आता ही फोटो फ्रेम मामाने आणलेली आहे पंढरपूरवरून. इतके छान छान त्याच्यामध्ये मंत्र लागतात ना, तर खूप छान वाटतं म्हणजे स्वयंपाक करताना ते गाणे वगैरे लावून स्वयंपाक करताना. आज बनवली होती बटाट्याची भाजी आणि त्याच्याबरोबरच इथे बाजरीच्या भाकरी केल्या होत्या. फर्स्ट टाईम मी म्हणजे कुठल्या भाजीमध्ये कसुरी मेथी घातली आहे. आता ज्यावेळेस मध्ये खूप जास्त होती ना भाजी त्यावेळेस मी वाळून ठेवली होती, पण कधी घातलीच नाही कुठल्या भाजीमध्ये. आज घातली पण खूप छान लागली बरं का टेस्ट. तुम्ही घालता की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे अगोदर तर इडलीचं पीठ बारीक करून घेतलं आणि इडली वगैरे काय करायचं म्हणलं की भांडे तर खूपच जास्त पडतात, पण खायचा कण आपल्याला खूप जास्त आहे. 8 दिवसातून एकदा दोनदा तरी इडली करावीच लागते मला, कारण मला खूप जास्त ते आवडते. इथे थंड पाणी करायला अगोदरच ठेवलं होतं फ्रीजमध्ये. दही हलवायचं होतं, तूपच राहिलं नव्हतं, तर इथे करायला घेतलं. आणि काय झालं ना, माझ्या मिक्सरच्या भांड्याचं जे वरचं झाकण असतं ना त्याचं रबरच खराब झाले. मला वाटलं होऊन जाईल, नाही अंगावरती यायचं, पण ते तसं काय झालं नाही. सगळं माझ्या अंगावरती उडून आले शितोडे. नंतर भरपूर प्रयत्न केले. जे छोटं भांडं असतंय ना त्याचं टोपण लावून बघितलं ते बसलं नाही, हांड्याचं झाकण लावून बघितलं ते बसलं नाही, प्लेट लावून बसली पण तेही बसलं नाही. तर मग आत्याचा जाऊन मिक्सर आणला आणि ते आता एक मला बोलताना सुद्धा लिटरली असं मला हसायला येतंय की इतके माझे हाल झालते त्या दिवशी. नको नकोचा जीव झालता की वाटायचं हे सगळं असंच ठेवावा आणि बघताय नंतर कधीतरी. पण नाही, आता एवढं सगळा राडा केलाय ते नीटनाटकं करणं भागच होतं. आजची कामं आजच आवरून घेतली ना तर उद्याच्या कामामध्ये आजच्या कामाची लोडबोड राहत नाही, बरोबर की नाही? तुमच्या बरोबर मात्र असं कधी झालंय का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.